सुप्रभात. आजचा तिसरा दिवस आणि शेवटचा दिवस. आम्ही आता निघतो आहे इथून. ॲक्च्युली आमचा प्लॅन होता की संध्याकाळी लेट निघायचं, कारण का आमची 7 वाजताची ट्रेन आहे संध्याकाळी. पण इथे सिच्युएशन थोडी खराब झाली आहे कारण का इथे लँडस्लाईड पण झाली आहे घाटामध्ये. सो रस्ता वगैरे बंद झाला आहे. इथे टुरिस्ट खालून येऊन देत नाही आहेत वरती, आणि जे वरती आहेत त्यांना आता फक्त डायरेक्ट खालीच जायचं आहे. आता दुसरा काही ऑप्शन नाही आहे कारण का रोड पण थोडा तुटला आहे. सो माहीत नाही, आणि इथे खूप हवा पण इथे खूप जास्त जोरात आहे. हवेचा पण खूप जोर जास्त आहे इकडे. त्याच्यामुळे काही सांगता येत नाही की काय पुढे सिच्युएशन आहे. त्याच्यामुळे आम्ही डिसाईड केलं की आताच निघतो आम्ही इथून आणि खाली अबू रोडवरती जाऊ आणि तिथे थोडा वेळ थांबतो. आता टॅक्सी बोलवली आहे, तर इथून ब्रेकफास्ट करून येता निघू. सो आता आम्ही ब्रेकफास्ट करतो आहे. इथेच आम्ही रेस्टॉरंटमध्ये ब्रेकफास्ट मागवला आहे. आलू पराठा आणि उपमा. सो काय आता काय कसं वाटतं आता या सिच्युएशनबद्दल? काय नाही, मला खाली उतरायचं आहे लवकर. आता माहिती नाही आहे एक्झॅक्ट सिच्युएशन कशी आहे. इथे तरी खूप जास्तच फॉग आहे आणि खूप जास्त वारा आहे, त्याच्यामुळे थोडं पॅनिक सिच्युएशन क्रिएट होते. पण आय जस्ट होप आता जाताना जरा रस्ता बरा असावा, कारण त्याच्यामुळेच आम्ही ऑलमोस्ट 5-6 तास लवकर निघतो आहे आमच्या ट्रेन टाईमच्या. सो जस्ट होप की आम्ही सेफली पोचू. बिकॉज आम्ही जेव्हा इथे येत होतो ॲट दॅट टाईम आम्हाला अजिबात आयडिया नव्हती की इथे एवढा पाऊस असेल. बिकॉज ऑफकोर्स आम्ही पहिलं सगळं स्टडी केलेलं वेल कमिंग टू दिस लोकेशन. पण तेव्हा एव्हरीथिंग वॉज नॉर्मल. इवन हॉटेलवाले पण बोललेले की इथे पाऊस नाही आहे, द क्लायमेट इज व्हेरी प्लेझंट. आणि इवन ज्या दिवशी मी आलो त्या दिवशी ऑल्सो द क्लायमेट वॉज व्हेरी प्लेझंट. देअर वॉज नो मच रेन. थोडंफार हे होतं. सो छान होतं क्लायमेट. आणि ऑटोमॅटिकली लाईक अचानक काल इव्हनिंगच्या नंतर थिंग्स गॉट अ लिटल वियर्ड. पण ठीक आहे, इट्स नेचर अँड क्लायमेट, इट हॅपन्स. सो आता आम्ही सेफली खाली जाऊ एवढीच आमची अपेक्षा आहे. सो आता नाश्ता करतो आणि इथे निघतो. ओके, सो आता नाश्ता करून घेतो आणि होपफुली नीट खाली पोचू आम्ही. आता आम्ही कॅबमध्ये बसलो आणि इथून आम्ही आता अबू रोडला जातो आहे. तिथे जाऊन आता काहीतरी गेस्ट हाऊस वगैरे बघू किंवा हॉटेल वगैरे कुठलं स्टेशनच्या जवळपास असेल ते बघू आणि तिथे थांबू थोडा वेळ. आम्ही कंटिन्युअस 20च्या स्पीडवरतीच उतरतो आहे कारण का समोर काहीच दिसत नाही आहे. खूप डिफिकल्टीज होते बघायला. अच्छा, ओके. इथे एक तुटलेला भाग दाखवत आहे, तिकडे तुटला आहे कुठेतरी. ते पाणी पण वाहत आहे खाली. ओके, ओके. इथे क्रॅक गेली आहे खाली. पोल बढ़ गया नीचे. अच्छा, ओके. म्हणजे खाली पूर्ण खड्डा पडलाय. आता आम्ही खाली आलोय, तर आता इथे ओपन झाले पूर्ण, म्हणजे फॉग काहीच नाही आहे इथे. क्लिअर आहे रस्ता. इथे अजून एक पॅच आहे जो तुटला आहे रस्त्याचा, तो पुढे आहे. आणि इथे हा एक स्पॉट आहे जो तुटला आहे. ओके, हा पूर्ण खड्डा पडला आहे. सो आता आम्ही अबू रोडला आलो आहे आणि इथून अंबाजीला चाललो आहे, अंबाजी मंदिरला. आणि इथून आम्ही अंबाजीला जायला आता शेअरिंग टॅक्सी घेतली. सो असा काही सीन आहे. इथे पुढे 4 जण बसलेत. अंबाजी अजून किती भरतोय? आम्ही इथे मागे 3 बसलो. इथे मागे अंबाजी माहिती नाही किती भरणार आहे. आमचं अंबाजीचं पण दर्शन झालं आता. हे गुजरातच्या बॉर्डरवरती आहे, गुजरात आणि राजस्थानच्या बॉर्डरवरती आहे. तो आम्ही राजस्थानवरून बॉर्डर क्रॉस करून गुजरातमध्ये आलो. आणि मागे मंदिर आहे, हे तुम्ही बघू शकता. हे मागे मंदिर आहे. इथे ॲक्च्युली आतमध्ये फोन्स वगैरे अलाउड नाही आहेत. सो तुम्हाला सगळं सबमिट करायला लागतं. सो आम्ही दर्शन वगैरे घेतलं. आता आम्ही छान जाऊ कुठेतरी जेवू आणि नंतर मग ट्रेन बघू.
आणि हे अंबाजी हे एक शक्तिपीठ आहे. इथे देवीचं हृदय आहे. सो ज्या लोकांना माहिती असेल शक्तिपीठ नक्की काय आहे त्यांना कळलं असेल मी काय म्हणतो आहे. सो इथे जर तुम्ही येत असाल तर नक्की घ्या. खूप पॉवरफुल शक्तिपीठ आहे. आता आम्ही परत तसंच जातो जसं आलो होतो शेअर टॅक्सीने. आता इथे शोधायला लागेल कुठे आहे शेअर टॅक्सी. आम्ही अंबाजीचं दर्शन घेतलं आणि अबू रोडला आलो. तिथे आम्ही एक रूम घेतली होती. सो थोडा रेस्ट केला, फ्रेश झालो आणि आता स्टेशनवरती आलो. इथून आता आमची मुंबईची रिटर्न जर्नीसाठी ट्रेन आहे. ॲक्च्युली आमचा अंबाजीला जायचा काहीच प्लॅन नव्हता जेव्हा आम्ही हा प्लॅन बनवला होता. बट असं काय झालं माउंट अबूमध्ये की आम्हाला तिथून लवकर निघावं लागलं आणि मग इथे येऊन करणार काय तर मग असा प्लॅन बनवला की अंबाजीला जाऊया, कारण का इथून जवळच होतं अंबाजी 24 किलोमीटर. सो अंबाजीचा प्लॅन तसा बनला. सो हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा आणि जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.